श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आयुष्य खूप छोटं आहे. लोकांच्या बोलण्याकडे, लोकांच्या वागण्याकडे लक्ष देऊ नका. कारण लोक प्रत्येकाला नाव ठेवत असतात. सत्याचा मार्ग सोडू नका, नीतिमत्ता स्वच्छ ठेवा आणि कार्य करत राहा. मग पहा, आयुष्यात कधी कमी पडणार नाही, कारण स्वामी सदैव उभे असतात. हे वचन फक्त प्रेरणादायी नाही, तर संपूर्ण जीवनाचा मार्ग आहे. माणसाचे आयुष्य क्षणभंगूर आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस या जगातून जाणार आहे. पण या अल्प आयुष्यात आपण काय कमावतो? पैसा, प्रसिद्धी की लोकांची स्तुती? यापैकी काहीही कायमचे राहत नाही. कायम राहते ती आपली सदाचारी कर्मे, सत्य, सेवा आणि भगवंतावरील श्रद्धा. लोकांचे बोलणे कधीच थांबत नाही. श्रीरामांना वनवास मिळाला, श्रीकृष्णांवर आरोप झाले, संत तुकाराम महाराजांची गाथा नदीत फेकली गेली, संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने त्रास दिला. मग आपण सामान्य माणसे आहोत, आपल्याबद्दल लोक बोलतीलच. त्यामुळे लोकांच्या मतांपेक्षा परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवणे अधिक आवश्यक आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन केवळ सांत्वन नाही, तो भक्ताला दिलेला दैवी आधार आहे. जेव्हा संपूर्ण जग विरोधात उभे राहते, तेव्हाही स्वामी आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. सत्याचा मार्ग कठीण असतो. खोटेपणा तात्पुरते यश देऊ शकतो, पण सत्य शेवटी विजय मिळवते. नीतिमत्ता म्हणजे केवळ प्रामाणिकपणा नव्हे, तर मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता होय. आपण चांगले कार्य करत असताना काही लोक अडथळे आणतील, टीका करतील, अपमान करतील. पण जसे हत्ती चालत राहतो आणि कुत्रे भुंकत राहतात, तसेच साधकाने आपल्या ध्येयाकडे चालत राहावे. स्वामींचा भक्त कधीही निराश होत नाही. तो संकटांना घाबरत नाही, कारण त्याला माहिती असते की संकटे कायमची नसतात, स्वामींची कृपा कायमची असते. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम मनाला स्थैर्य देते, बुद्धीला विवेक देते आणि जीवनाला दिशा देते. लक्षात ठेवा, लोकांचे बोलणे बदलत राहते, परिस्थिती बदलत राहते, काळ बदलत राहतो, पण स्वामींची कृपा कधीही बदलत नाही. म्हणून सत्य, सेवा, श्रद्धा आणि सबुरी या 4 आधारांवर जीवन उभे करा. जे आपल्या कर्मात प्रामाणिक राहतात, त्यांना पण पाहिले की आयुष्य खूप छोटे आहे. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सत्य, नीतिमत्ता आणि स्वामींच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे. आज आपण या विषयाचा अधिक खोलवर विचार करूया. मनुष्याचे सर्वात मोठे दुःख कोणते असेल तर ते लोक काय म्हणतील याची भीती. अनेक जण स्वतःचे स्वप्न पूर्ण करत नाहीत, कारण त्यांना समाजाच्या टीकेची भीती वाटते. परंतु स्वामी समर्थ शिकवतात की ज्याच्या मनात ईश्वर आहे, त्याला जगाच्या मताची भीती नसते. संतांच्या जीवनाकडे पहा. संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने स्वीकारले नाही. संत तुकाराम महाराजांची निंदा झाली. संत एकनाथ महाराजांचा अपमान झाला. तरी त्यांनी कधीही धर्म, सत्य आणि भक्तीचा मार्ग सोडला नाही. कारण त्यांना माणसांपेक्षा परमेश्वरावर विश्वास होता. तसेच आपल्या जीवनातही काही लोक विनाकारण टीका करतील. तुम्ही चांगले केले तरी बोलतील, चूक झाली तरी बोलतील, शांत राहिलात तरी बोलतील आणि उत्तर दिले तरी बोलतील. म्हणून प्रत्येक टीकेला उत्तर देण्यात आयुष्य घालवू नका. आपल्या कर्माने उत्तर द्या. स्वामी समर्थांचा भक्तराग, मत्सर आणि द्वेष यांना मनात स्थान देत नाही. तो प्रत्येक प्रसंगातून शिकतो. प्रत्येक अडचणीत स्वामींची इच्छा पाहतो. लक्षात ठेवा, झाडाला फळे लागली की त्यावरच दगड मारले जातात. कोरड्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. त्याचप्रमाणे जे चांगले कार्य करतात, त्यांच्यावरच टीका अधिक होते. त्यामुळे टीका ही तुमच्या प्रगतीची खूण असू शकते. नीतिमत्ता म्हणजे फक्त चोरी न करणे नव्हे. नीतिमत्ता म्हणजे विचार, वाणी आणि आचरण यांची पवित्रता. खोटे बोलून मिळालेला लाभ क्षणिक असतो, पण सत्याने मिळालेला सन्मान कायमचा असतो. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करून करा. मग यश आले तरी अहंकार येणार नाही आणि अपयश आले तरी निराशा येणार नाही. जीवनात संकटे येणारच, पण संकटे ही शिक्षा नसतात, ती आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. जसा सोन्याला अग्नीत तापविल्याशिवाय तेज येत नाही, तसा माणूसही संकटातून अधिक परिपक्व होतो. म्हणून रोज सकाळी उठल्यावर मनोभावे प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनात सत्य, प्रेम, दया आणि संयम वाढवा. लोकांच्या स्तुतीने मला गर्व होऊ देऊ नका आणि त्यांच्या निंदेमुळे माझा मार्ग बदलू देऊ नका. तुमच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवण्याची शक्ती द्या. जो भक्त अशी प्रार्थना करतो आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहतो, त्याच्या जीवनात स्वामींची कृपा निश्चित प्रकट होते. याचे उत्तर स्वामी समर्थांच्या जीवनातून आणि संतांच्या शिकवणीतून मिळते. सत्याचा मार्ग हा नेहमीच सोपा नसतो.
असत्याचा मार्ग सुरुवातीला सुखद वाटतो, पण त्याचा शेवट दुःखात होतो. सत्याचा मार्ग मात्र सुरुवातीला कठीण वाटतो, पण शेवटी शांती, समाधान आणि परमेश्वराची कृपा मिळवून देतो. बी जमिनीत पेरले जाते तेव्हा ते अंधारात राहते. त्यावर माती टाकली जाते, पाऊस पडतो, उन्हाचा तडाखा बसतो. पण त्यात संघर्षातून एक विशाल वृक्ष तयार होतो. तसेच भक्ताच्या जीवनात येणारे संघर्ष त्याला अधिक सामर्थ्यवान बनवतात. स्वामी समर्थांनी कधीही भक्तांना संकटमुक्त जीवनाचे आश्वासन दिले नाही. त्यांनी दिलेले आश्वासन होते, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ संकटे येतील, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी स्वामी तुमच्यासोबत असतील. आजच्या काळात लोक दुसऱ्यांच्या यशावर आनंद व्यक्त करण्याऐवजी त्यांच्यावर टीका करतात. तुमचे चांगले कामही काहींना खटकते. पण सूर्य उगवताना कोणाची परवानगी घेत नाही, तो आपले कार्य करत राहतो. नदी वाहताना कोणाचे कौतुक मागत नाही, ती सर्वांना जीवन देते. त्याचप्रमाणे आपणही आपले कर्तव्य निस्वार्थपणे करत राहावे. स्वामींचा खरा भक्त लोकांच्या टाळ्यांवर जगत नाही आणि लोकांच्या टीकेने खचत नाही. त्याचे मन स्वामींच्या चरणाशी जोडलेले असते. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक अडथळा हा तुमच्या पराभवासाठी नसतो, तो तुम्हाला अधिक सक्षम करण्यासाठी असतो. जशी पतंग वाऱ्याच्या विरोधात उंच उडते, तसाच भक्त संकटांच्या विरोधात अधिक उंच जातो. अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. मी केले, माझ्यामुळे झाले, असा विचार आला की परमेश्वर दूर जातो. पण हे सर्व स्वामींच्या कृपेने झाले, असे म्हणणाऱ्यावर कृपा अधिकाधिक वाढत जाते. म्हणून दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाचे भले केले? आज माझ्या वाणीने कोणाचे मन दुखावले नाही ना? आज माझ्या प्रत्येक कर्मात स्वामींना आनंद झाला का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरेच आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवतात. शेवटी एवढेच सांगतो, जीवनात कितीही वादळे आली, कितीही अपमान झाला, कितीही लोकांनी साथ सोडली, तरी स्वामी समर्थांचा हात कधीही सोडू नका. कारण जगाची साथ तात्पुरती असते, पण स्वामींची साथ अखंड असते. सतत नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम मनाला धैर्य देते, बुद्धीला विवेक देते आणि जीवनाला योग्य दिशा देते. आजच्या जगात अनेकांना वाटते की प्रामाणिक राहून यश मिळत नाही. खोटेपणा, फसवणूक आणि स्वार्थ यांचाच विजय होतो. पण हा केवळ तात्पुरता भास आहे. सत्याचा विजय कदाचित उशिरा होईल, पण तो निश्चित होतो. स्वामी समर्थांच्या भक्ताने कधीही अन्यायाचा आधार घेऊ नये. दुसऱ्याचा हक्क हिरावून मिळवलेले धन, मान किंवा यश मनाला कधीही शांती देत नाही. मनुष्य जगाला फसवू शकतो, पण परमेश्वराला कधीच फसवू शकत नाही. स्वामींची कृपा त्या भक्तावर होते जो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतो. शेतकरी बी पेरतो आणि लगेच पीक येईल अशी अपेक्षा करत नाही. तो संयम ठेवतो, मेहनत करतो, पाऊस पडो वा न पडो आपले कर्तव्य करत राहतो. त्याचप्रमाणे भक्तानेही आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. फळाची चिंता स्वामींवर सोडावी. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याच तत्वाचा अनुभव स्वामी समर्थांच्या शिकवणीतही दिसून येतो. कर्म करा, पण त्यामागे अहंकार ठेवू नका. सेवा करा, पण त्याचा गवगवा करू नका. दान करा, पण प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. लक्षात ठेवा, फुलांचा सुगंध स्वतःची जाहिरात करत नाही. तो शांतपणे सर्वत्र पसरतो. तसेच चांगल्या माणसाचे गुणही स्वतःच बोलू लागतात. आज अनेक लोक दुसऱ्यांचे जीवन पाहून स्वतःला दुःखी करून घेतात. त्याच्याकडे एवढे आहे, माझ्याकडे नाही. ही तुलना मनातील आनंद हिरावून घेते. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक भक्ताचा मार्ग वेगळा असतो. प्रत्येकाला मिळणारी परीक्षा वेगळी असते. त्यामुळे तुलना करू नका. स्वतःची प्रगती स्वतःशीच करा. स्वामींचा खरा भक्त संकटातही शांत राहतो. कारण त्याला माहिती असते की प्रत्येक घटना ही स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे आणि प्रत्येक अनुभव त्याला काहीतरी शिकवण्यासाठी आहे. प्रिय भक्त हो, कधीही लोकांच्या कौतुकाने आनंदात वाहवत जाऊ नका आणि त्यांच्या टीकेने खचून जाऊ नका. कारण दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत. खरा आनंद कशात आहे? तो स्वामींच्या नामस्मरणात आहे. तो आई वडिलांच्या सेवेत आहे. तो प्रामाणिक कष्टात आहे. तो दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात आहे. तो सत्य आणि नीतिमत्तेने जगण्यात आहे. म्हणून आजपासून एक संकल्प करूया. मी कोणाच्याही वाईटाचा विचार करणार नाही. मी सत्याचा मार्ग सोडणार नाही. मी प्रामाणिकपणे माझे कर्तव्य करत राहीन. लोक काहीही बोलोत, माझा विश्वास श्री स्वामी समर्थांच्या चरणीच राहील. असा संकल्प करणाऱ्या भक्ताला स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. चला, शेवटी सर्वांनी एकत्र नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. याच नामात शक्ती आहे, याच नामात शांती आहे आणि याच नामात जीवनाचे खरे सार दडलेले. जीवनात श्रद्धा असेल तर अंधारातही मार्ग दिसतो. सबुरी असेल तर कठीण काळही सहज पार करता येतो. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. संकट आले म्हणून स्वामी दूर गेले असे समजू नका. अनेकदा संकटातूनच स्वामी भक्ताला अधिक सामर्थ्य देतात.
नामस्मरण, प्रामाणिक कर्म आणि सदाचार हीच खरी साधना आहे. बोध, श्रद्धा मनाला स्थैर्य देते आणि रागाने मन जळते, पण क्षमेमुळे मन शांत होते. ज्यांनी आपला अपमान केला त्यांच्याविषयी द्वेष बाळगू नका. क्षमा करणे म्हणजे चुकीचे वर्तन योग्य ठरवणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करणे होय. स्वामी समर्थांचा भक्त सूड बाळगत नाही. तो न्याय परमेश्वरावर सोडतो आणि स्वतः सत्कर्म करत राहतो. बोध, क्षमाशील मनातच स्वामींचा खरा वास असतो. फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे म्हणजे भक्ती नव्हे. भुकेल्याला अन्न देणे, दुःखी माणसाला धीर देणे, वृद्धांची सेवा करणे, आई वडिलांचा सन्मान करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. स्वामी समर्थांनी प्रत्येक जीवात परमेश्वर पाहायला शिकवले. म्हणून सेवा करताना अहंकार ठेवू नका. बोध, जिथे निस्वार्थ सेवा असते तिथे स्वामींचा आशीर्वाद. संकट आले की अनेक जण विचारतात, स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? पण लक्षात ठेवा, लोखंड तापल्याशिवाय पोलाद होत नाही. संकटे आपल्याला मजबूत बनवतात. वादळ आले की मोठी झाडेही डोलतात, पण त्यांची मुळे खोल असल्यामुळे ती उभी राहतात. त्याचप्रमाणे ज्याची श्रद्धा खोल आहे तो कितीही संकटे आली तरी कोसळत नाही. माणूस आयुष्यभर पैसा कमावतो, पण शेवटी सोबत काय जाते? ना धन, ना मान, ना पद. सोबत जातात ती फक्त आपली कर्मे. म्हणून सत्य बोला, प्रामाणिकपणे जगा, दुसऱ्याला मदत करा, स्वामींचे नाम घ्या आणि कोणाचेही मन दुखावू नका. हाच जीवनाचा खरा खजिना आहे. जग तुमची ओळख विसरेल, पण परमेश्वर तुमची कर्मे कधीच विसरत नाही. चला, शेवटी सर्वजण एकत्र नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.